ही गोष्ट आहे त्या क्रांतीची, जिथे न्याय फक्त कोर्टात नव्हता, तर एका गोळीमध्ये लपला होता. 1919चा जाडलेला इतिहास आणि 1940मध्ये घेतलेला प्रतिशोध. सरदार उधम सिंगने ज्या एका गोळीने ब्रिटिश साम्राज्य हादरवलं. आपल्या देशात कितीतरी असे हिरो झाले आहेत, ज्यांच्याबद्दल आपल्याला अजिबात माहिती नाही. काहींच्याबद्दल कदाचित 2-4 ओळी माहितीही असतील, पण काही असेही आहेत ज्यांचं नावसुद्धा आपण कधी ऐकलं नसेल. हा चित्रपट अशाच एका हिरोची, नायरची गोष्ट सांगतो आणि ही गोष्ट पाहून आपली छाती अभिमानाने फुलून येते. आपल्याला अभिमान वाटतो की आपण अशा हिंदुस्थानात जन्मलो आहोत, जिथे असे वीर जन्माला आले. हा चित्रपट प्रत्येकाने पाहायला हवा, कारण हा चित्रपट केवळ मनोरंजन करत नाही, तर बरंच काही असं करतं जे खरं तर खूप आधीच व्हायला हवं होतं. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण केसरी 2 ही मूव्ही एक्सप्लेन करणार आहोत आणि तिची संपूर्ण कहाणी जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कृपया तो लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असंच ताजा आणि फ्रेश कंटेंट मिळत राहील. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. या चित्रपटाची कहाणी सुरू होते 13 एप्रिल 1919 पासून, जेव्हा रौलट ॲक्टच्या विरोधात आंदोलकांचा एक गट अमृतसरच्या जालियनवाला बागेत शांततेत एकत्र जमलेला असतो. इथेच आपली नजर पडते एका तरुण क्रांतिकारी प्रकट सिंगवर, जो आपल्या आई आणि बहिणीसोबत तिथे आला होता. तेवढ्यातच एक एरोप्लेन बागेच्या अगदी वरून उडताना दिसतो. त्या एरोप्लेनच्या उडून गेल्यानंतर अर्ध्या तासातच जनरल डायर आपल्या सशस्त्र सैनिकांसह घटनास्थळी पोहोचतो आणि कोणतीही पूर्वसूचना न देता निशस्त्र लोकांवर गोळीबार करण्याचा आदेश देतो. हजारो लोकांना मृत्यूच्या घाटावर उतरवलं जातं. जालियनवाला बागेत जेवढे लोक होते ते सगळे आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागतात, पण इथून पळून जाण्याचा काहीही मार्ग नव्हता. फक्त एका टोकावर एक विहीर होती आणि त्याच विहिरीत उडी मारून अनेक लोकांनी आपले प्राण दिले. याच नरसंहारात प्रकट सिंगने आपली आई आणि बहिणीला गमावलं, पण तो स्वतः वाचला होता. त्या हत्याकांडानंतर पुढील अनेक तास त्या डेड बॉडीज घटनास्थळीच पडून राहिल्या आणि कावड्यांच्या खाद्यासाठी सोडून दिल्या गेल्या. नंतर त्या सगळ्या मृतदेहांना नदीत विसर्जित करण्यात आलं. ही घटना खूप मोठी होती आणि ब्रिटिश साम्राज्याला ती लपवायचीही होती. त्यामुळे पत्रकारांना याबाबतीत काहीही लिहायला मज्जाव करण्यात आला. सरकारने स्वतःचा पक्ष वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर छापला, ज्यामध्ये असं लिहिलं होतं की आंदोलनकर्ते हे शस्त्रधारी दहशतवादी होते आणि त्यांच्याकडून हल्ला झाल्यामुळे गोळ्या चालवाव्या लागल्या. आता काही दिवसांपूर्वीचा एक सीन दाखवला जातो, जिथे आपल्याला शंकरन नायर नावाच्या वकिलाबद्दल कळतं. तो एक असा वकील आहे जो आजवर कधीही कोणती केस हरलेला नाही. सध्या तो कृपाल सिंग नावाच्या व्यक्तीविरुद्ध एक केस लढतो आहे. ही केस त्याला तीरथ सिंगने दिली होती, जो मायकल आणि डायरचा कायदेशीर सल्लागार आहे. कृपाल सिंग हा एक क्रांतिकारी तर आहेच, पण त्याचबरोबर तो ब्रिटिश साम्राज्याविरोधात तसेच मायकल आणि डायर विरोधात गेला होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करावी लागली. कोर्टात त्याला दोषी ठरवण्यात येतं आणि पुन्हा एकदा इथे शंकरन नायर ही केसही जिंकतो आणि कृपाल सिंगला जेल होते. तर एका अर्थाने पाहिलं तर शंकरन नायर ब्रिटिश साम्राज्यासाठीच काम करत होता. जरी असं असलं तरी शंकरन नायर एक प्रामाणिक व्यक्ती होता, म्हणून त्याला नाईटहूड ही उपाधी देण्यात येत होती. आणि तो तोच दिवस होता जेव्हा जालियनवाला बागेत नरसंहार झाला होता. ब्रिटिश साम्राज्याला जालियनवाला बागेत जे काही झालं होतं ते पूर्णपणे दाबून टाकायचं होतं. एकीकडे प्रेसचं तोंड बंद केलं गेलं होतं, पण जनतेमध्ये राग उफाळून आला होता. त्यावर उपाय म्हणून ब्रिटिश सरकारने एक निर्णय घेतला. त्याने फक्त 25 रुपये नुकसान भरपाई वाटली. दुसरीकडे या प्रकरणावर एक बनावट चौकशी नेमण्यासाठी आदेश दिले गेले. या चौकशीचा एक भाग होते नुकतीच नाईटहूडची उपाधी मिळवलेले शंकरन नायर. ब्रिटिश सरकारने एक चौकशी आयोग स्थापन केला आणि शंकरन नायर हे या आयोगातील एकमेव भारतीय सदस्य होते. त्यांना ब्रिटिश न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता. क्राऊन आधीच मान्य करत होती की ते त्यांच्यासाठी एक बाहुलीसारखं काम करतील. पण जेव्हा आयोग फॉर्म झाला आणि तपास सुरू झाला, तेव्हा शंकरन नायरने पाहिलं की जालियनवाला बागेत जे काही घडलं तो काही दहशतवादी हल्ला नव्हता. तो एक नरसंहार होता, जो जनरल डायरमुळे घडला होता. ही गोष्ट सगळ्या लोकांना माहिती होती. असं असूनही आयोगातल्या सर्व सदस्यांनी जनरल डायरला निर्दोष म्हणजे नॉट गिल्टी ठरवलं, फक्त शंकरन नायर सोडून. पण तीरथ सिंगने त्याला सांगितलं होतं की तुझं एक मत इकडून तिकडे गेलं तरी काही फरक पडणार नाही,
शंकरन नायर इथे काहीच करू शकत नव्हता, म्हणून तो इथे शांत राहिला. नंतर आणखी काही तपास सुरू होतो. या तपासादरम्यान ब्रिटिश सरकार या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे लपवतात. याच दरम्यान नायरचं लक्ष एका तरुण क्रांतिकारी मुलाकडे जातं, ज्याचं नाव असतं प्रकट सिंग. या मुलाशी नायरचा जुना संबंध असतो, जो हळूहळू उघड होतो. आणि ते जुनं कनेक्शन म्हणजे प्रकट सिंग हा कृपाल सिंगचा मुलगा आहे. कृपाल सिंग जो एक क्रांतिकारी कवी आहे आणि एक सच्चा माणूस देखील आहे. जेव्हा शंकरन नायरची भेट प्रकट सिंगशी होते, तेव्हा त्याला कळतं की प्रकटने जालियनवाला बाग हत्याकांडात आपली आई आणि आपल्या लहान बहिणीला गमावलेला आहे आणि तो आता एकटाच ब्रिटिश सरकारविरुद्ध आवाज उठवत आहे. तो म्हणतो, जर न्याय करणारे इंग्रज चुकीचे आहेत, तर अन्याय सहन करून काहीही न करणारे भारतीय त्यांच्याहूनही जास्त चुकीचे आहेत. शंकरन नायर जेव्हा ही सगळी विचारधारा प्रकट सिंगकडून ऐकतो, तेव्हा तो पूर्णपणे हादरून जातो. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा शंकरन नायर पुन्हा एकदा प्रकट सिंगला भेटायला त्याच्या घरी जातो, तेव्हा त्याला समजतं की प्रकट सिंगने स्वतःच्या हाताच्या नसांवर ब्लेड चालवून आत्महत्या केली आहे. हे ऐकून शंकरन नायर पूर्णपणे खचून जातो. मग तो एक निर्णय घेतो की तो इथे राहणार नाही आणि तो आपल्या पत्नीला घेऊन परत केरळला निघतो. जेव्हा तो रेल्वे स्टेशनवर असतो, तेव्हाच दिलजीत गिल नावाची एक मुलगी तिथे येते आणि ती सांगते की प्रकट सिंगची मृत्यू तुझ्यामुळेच झाली आहे. जर तू काही कृती केली असतीस तर कदाचित प्रकट वाचू शकला असता, पण आता तो एकटाच पडला होता, म्हणून त्याला स्वतःचं आयुष्य संपवावं लागलं. दिलजीत सांगते की ती एक वकील आहे आणि जालियनवाला बागेत जनरल डायरने जे काही केलं त्याच्या विरोधात ती लढणार आहे. ती शंकरन नायरला म्हणते, तुला वाटतं की जालियनवाला बाग फक्त एक अपघात होता, पण आजही जर तू तिथे जाशील तर तुला समजेल की तिथल्या भिंती आजही ओरडतायत. तेव्हा शंकरन नायर जालियनवाला बागेत जातो आणि तिथल्या गोष्टी बघतो. तेव्हा त्याला तिथे जे काही घडलं त्याचं खरं भान येतं. तो सगळं अनुभवतो आणि त्याला मनापासून त्या वेदना जाणवायला लागतात. तेव्हाच तिथे दिलजीत पुन्हा येते आणि शंकरन नायर तिला म्हणतो, आपण ही केस लढू. तो सांगतो की ही लढाई खूपच गंभीर असणार आहे, कारण ही लढाई फक्त जनरल डायर विरुद्ध नाही, तर संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध आहे. काही दिवस दोघंही तपास करतात आणि मग जनरल डायर विरुद्ध केस दाखल करतात. शंकरन नायर जज साहेबांना सांगतो की 13 एप्रिलला जे काही घडलं तो एक पूर्वनियोजित कट होता. पण जनरल डायरचं असं म्हणणं होतं की ते लोक दंगेखोर होते आणि त्यांनी जनरल डायरच्या माणसांवर हल्ला केला. त्यांच्याजवळ शस्त्रही होती. तेव्हा शंकरन नायर विचारतो, मग शेवटी त्या मृतदेहांच्या खाली तुम्हाला किती शस्त्र सापडली? अशी एकही गोष्ट तिथे नव्हती जी तुमच्या जीवाला धोका निर्माण करू शकणार होती. यानंतर जनरल डायरचा वकील म्हणतो, त्या लोकांनी कर्फ्यूचं उल्लंघन केलं होतं. इथे नायब तहसीलदार करतार सिंग खोटी साक्ष देतो. तो सांगतो की पोलीस स्टेशनसमोर साधारण 4 वाजता खूप दंगेखोर हत्यार घेऊन जमले होते. यामुळे जनरल डायरला ही गोष्ट कळवावी लागली, असं करतार सिंग म्हणतो. पण ही गोष्ट पूर्णपणे खोटी होती, कारण करतार सिंगने त्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्नही केला नव्हता. इथे शंकरन नायर सर्वांना सांगतो की त्या दिवशी साधारण 4 वाजताच्या सुमारास कोणीतरी जाहीर केलं होतं की क्रांतिकारी कन्हैयालाल जालियनवाला बागेत येणार आहे. त्यामुळे सर्व लोक तिथे जमा होत होते. पण हा देखील एक कट होता आणि ही जनरल डायरची साजिश होती, कारण कन्हैयालाल त्यावेळी एका कवी संमेलनात उपस्थित होता. आता शंकर नायर कोर्टात एक अंतिम मुद्दा मांडतो आणि बोलतो की जेनोसाईड होण्याचा अर्धा तास आधी एक एरोप्लेन जालियनवाला बागच्या वरून गेलं होतं. डिफेन्स लॉयरचं म्हणणं होतं की ते विमान एका मेजरला खाली सोडण्यासाठी गेलं होतं. पण ही गोष्ट पूर्णपणे खोटी होती, कारण एअरलॉगमध्ये असं काहीच नोंदवलं गेलं नव्हतं. इथे शंकरन नायर सांगतो की ते एरोप्लेन फक्त जालियनवाला बागेच्या वरून गेलं, कारण त्यांना तिथे बघायचं होतं की तिथे किती मोठी गर्दी जमली आहे. इतकंच नाही तर जनरल डायरने 10 एप्रिल रोजी गोरखा रेजिमेंट आणि बलुची रेजिमेंटचे सोल्जर्स इथे अर्जंटली बोलवले होते, कारण त्याला माहिती होतं की सरदार रेजिमेंट आपल्या लोकांवर गोळीबार करणार नाही. म्हणूनच त्याने गोरखा आणि बलूच सोल्जर्सना बोलवलं होतं. जनरल डायरला वाटत होतं की ही केस स्वीकारली जाणार नाही, पण आता पुढच्या आठवड्यापासून ट्रायल सुरू होणार होती. हे पाहून धीरज सिंग आणि जनरल डायर दोघांची मुडं हलायला लागली होती. त्यांना समजत नव्हतं की आता पुढे काय करायचं. तेव्हाच त्यांना एका वकिलाचं नाव आठवतं, नेव्हिल मॅकिले, जो अर्धा भारतीय आहे आणि अर्धा ब्रिटिश. आता जनरल डायर विरुद्ध चाललेल्या केसला नेव्हिल मॅकिले हाताळतो आणि तोच शंकर नायरचा जुना शत्रू आहे, कारण व्हाईसरॉय काउन्सिलमधील एक सीट मॅकेलेच्या नावे होणार होती. पण शेवटी ती नायरला मिळाली आणि तेव्हापासून मॅकेले नायरचा शत्रू झाला. म्हणूनच शंकरन आणि नेव्हिल यांच्यातील जुना संबंध यांच्यातील वैराला अजूनच पेटवतो.
आणि याचा परिणाम कोर्टातही दिसून येतो. पुढच्या सुनावणीत नेव्हिल कोर्टात येतो आणि ही केस एका वेगळ्या अँगलने मांडतो. नेव्हिल सांगतो की 10 तारखेला दंडा फौज नावाच्या एका गटाने एक मोठा आतंक पसरवला होता आणि ह्याच दंडा फौजचा संबंध जालियनवाला बाग हत्याकांडाशी आहे. मग नेव्हिल साक्षीपटलावर मार्था नावाच्या कॉलेज टीचरला बोलावतो. समजतं की तन्वीर नावाच्या एका इसमाने कॉलेजच्या स्टोर रूममध्ये मार्थावर बलात्कार केला होता आणि तो तन्वीर दंडा फौजचा लीडर स्टुडंट होता. तन्वीरवर FIR नोंदवली गेली आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. पण जेव्हा तन्वीर तुरुंगात गेला तेव्हा दंडा फौजचे लोक चिडले आणि 13 एप्रिल रोजी त्यांनी शहरात दहशत माजवायला सुरुवात केली. डायरला काहीच समजत नव्हतं म्हणून त्याने सर्व लोकांवर गोळीबार केला. नेव्हिलच्या या बाजूने आता ही केस एक वेगळीच दिशा घेते आणि कुठेतरी शंकरन नायरचा युक्तिवाद कमी पडायला लागतो. नेव्हिलने जनरल डायरला सांगितलं होतं की आता ही केस नायर वर्सेस जनरल डायर राहिलेली नाही तर नायर वर्सेस बलात्कारीला वाचवणारी अशी केस बनली आहे. यामुळे जनता आता चांगलीच संतप्त झाली. जेव्हा नायर आपल्या पत्नीसोबत घरी जात होता तेव्हा संतप्त जमावाने सर्वांच्या समोर नायरच्या चेहऱ्यावर काळा रंग फासला. घरी पोहोचल्यानंतर नायर विचार करतो की काहीही झालं तरी मी जे करत आहे ते योग्यच आहे आणि ह्या लोकांना शिक्षा मिळालीच पाहिजे. कारण केस आता वेगळ्याच अँगलने वळत होती आणि त्यांच्याकडे केवळ 2 दिवस होती. त्या 2 दिवसातच सर्व पुरावे सिद्ध करावे लागणार होती. म्हणूनच आता ते पुन्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू करतात. ज्या स्टोर रूममध्ये मार्थावर बलात्कार झाला होता तिथे जाऊन नायर सर्व काही पाहतो. या तपासात दिलजीत त्याला साथ देते. एका बाजूला दिलजीतने मार्थाबद्दल सर्व माहिती गोळा केली, दुसऱ्या बाजूला नायरने तन्वीरबद्दल सर्व गोष्टी शोधून काढल्या. 2 दिवसांनी कोर्टात पुन्हा सुनावणी होते आणि पुन्हा एकदा मार्थाला साक्षीसाठी बोलावलं जातं. कोर्टात मार्थाला एका पुस्तकाबद्दल विचारलं जातं. तू हे पुस्तक किती वेळा वाचलं आहे? पण घाई गडबडीत मार्था सांगून टाकते की तिने हे पुस्तक 3 वेळा ऐकलं आहे आणि इथेच उघड होतं हे पुस्तक तिला कोणीतरी वाचून दाखवलं होतं आणि हे सिद्ध होतं की ते पुस्तक तन्वीरनेच मार्थाला वाचून दाखवलं होतं. यावरून हे देखील समजतं की तन्वीर आणि मार्था एकमेकांवर प्रेम करत होते, ते रिलेशनशिपमध्ये होते आणि जेव्हा ते स्टोर रूममध्ये रोमॅन्टिक क्षण घालवत होते तेव्हा प्रिन्सिपलने त्यांना पकडलं. प्रिन्सिपल संतापले कारण तन्वीर हा एक भारतीय होता आणि नंतर तन्वीर विरुद्ध FIR नोंदवली गेली. पण या सगळ्या गोष्टींनी हे सिद्ध होत नाही की जनरल डायरने चुकीच्या पद्धतीने नरसंहार केला, कारण नायरकडे कुठलाही ठोस पुरावा नव्हता. आणि याचाच फायदा घेत नेव्हिल म्हणतो, जर तुमच्याकडे कोणताही प्रूफ नसेल तर ही केस इथेच संपवा. नेव्हिल फारच हुशार होता. त्याने आधीच हिअरिंगच्या सुरुवातीलाच सगळ्या प्रेसवाल्यांना कोर्टामधून बाहेर काढलं होतं, जेणेकरून प्रेस कोणतीही सच्चाई छापू शकणार नाही. आणि आता त्याने केसला अशा एका अँगलवर नेऊन ठेवले होते जिथे नायरकडे काही पुरावे उरलेले नाहीत. कोर्टाने आता नायरकडे थेट सबूत मागितलेले असतात. वेळ खूप कमी होता आणि पुरावेही गोळा करायचे होते. म्हणून दिलजीत आणि नायर दोघंही खूप चिंतेत होते, कारण त्यांच्याकडे असे कुठलेच ठोस पुरावे नव्हते. पण नंतर नायरला काही पुरावे मिळाले, ज्यामुळे पुढच्या हिअरिंगमध्ये नायरने थेट जनरल डायरलाच विटनेस बॉक्समध्ये बोलावलं आणि त्याला खूप तीव्र प्रश्न विचारले गेले. डायर पूर्णपणे घाबरलेला होता आणि नीट उत्तर देऊ शकत नव्हता. मग नायर जज साहेबांना सांगतो की डायरला लहानपणापासूनच एंगर इश्यूज होते. नायर सांगतो की जेव्हा डायर शाळेत होता तेव्हा काही हिंदुस्थानी मुलं त्याला हकला हकला म्हणून चिडवत होते आणि डायरचे वडीलसुद्धा हिंदुस्थान्यांचा द्वेष करत असत. त्यामुळे जसजसा डायर मोठा झाला त्याच्या हिंदुस्थानाविषयीचा राग वाढत गेला. खरं तर डायरला एक मानसिक बिमारी होती, ज्यामुळे तो कायमच रागात राहत असे आणि याचाच फायदा यावेळी नायरने घेतला. नायरने खूप धारदार प्रश्न विचारले, जे ऐकून डायरला राग अनावर झाला आणि रागात येऊन डायरने सगळं काही कबूल करून टाकलं. त्यानंतर त्याला थोडा पश्चातापही झाला. आता फक्त काही दिवस उरले होते. जज साहेब केसचा फायनल निर्णय सांगणार होते. ही केस नायरच्या बाजूने झुकत होती, पण जनरल डायर, धीरज सिंग आणि नेव्हिल हे सगळे मिळून काहीही करून ही केस जिंकण्याचा प्रयत्न करत होते. म्हणूनच त्यांनी नायरलाच केसमधून हटवून टाकलं आणि त्याच्या घरावर खोटा छापा टाकला. तो एक स्पाय असल्याचं सांगितलं. असं म्हणण्यात आलं की त्याने अनेक सोल्जरविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता, जे सगळं पूर्णपणे बनावट होतं. डायरची ही युक्ती यावेळी यशस्वी ठरली आणि शेवटच्या निकालाच्या दिवशीच नायर आणि दिलजीतला अटक करण्यात आली आणि त्यांची चौकशी सुरू झाली. तर दुसऱ्या बाजूला फायनल निर्णय जाहीर करताना नायर आणि दिलजीत कोर्टात उपस्थित राहू शकले नाहीत. त्या परिस्थितीतच ज्युरीने आपला अंतिम निर्णय जाहीर केला.
ज्यामध्ये सगळ्या लोकांनी जनरल ओ डायरला नॉट गिल्टी ठरवलं होतं आणि अशा प्रकारे ही केस नेव्हिलने जिंकली होती. म्हणजे जनरल डायर सर्व लोकांसमोर निर्दोष सिद्ध झाला होता. नायर आणि दिलजीतला जरी तुरुंगातून सोडवण्यात आलं होतं तरी आता ते काहीही करू शकत नव्हते, कारण ते ही लढाई हरले होते. तेव्हा नायर ठरवतो की तो आता इथे राहणार नाही. तो आपल्या पत्नीला घेऊन केरळला निघून जातो. केरळमध्ये पोहोचल्यानंतरही जालियनवाला बागमधील सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर सतत यायला लागतात आणि तो ते विसरू शकत नव्हता. तेव्हाच केरळमध्येच त्याच्याकडे कृपाल सिंग यांची एक चिठ्ठी येते. कृपाल सिंग म्हणजे प्रकट सिंगचे वडील, जे सध्या तुरुंगात आहेत. तिथूनच त्यांनी नायरला एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं की प्रकट सिंगने आत्महत्या केली नव्हती, तर त्याला या इंग्रजांनीच मारलं होतं. तो एक सच्चा क्रांतिकारी होता. तो स्वतःची नस कापून कधी आत्महत्या करणं शक्यच नाही आणि फक्त एखाद्या 2 माणसांनी नाही तर 3 जणांनी मिळून त्याला मारलं असावं, कारण त्यांना माहिती होतं की प्रकट सिंग कसा मुलगा होता. तो जरी 13 वर्षाचा होता तरी तो एकटाच संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढत होता. जेव्हा तो ही लढाई लढत होता तेव्हा असं वाटत होतं की क्रांतीची ती ज्योत आजही पेटवलेली आहे, पण त्याच्या जाण्यानंतर असं वाटतं की ती ज्योतही विझून गेली आहे. हे सगळं जेव्हा नायर वाचतो तेव्हा त्याच्या अंगात रक्त उसळायला लागतं. तो लगेचच अमृतसरला परत येतो आणि दिलजीतला सांगतो की आपण अंतिम निर्णयाला चॅलेंज करणार आहोत. म्हणून ते पुन्हा कोर्टात जातात आणि त्या निर्णयाला आव्हान देतात. पण कोर्टात गेल्यावरही काहीच बदल होणार नव्हता. जज बदलले गेले होते आणि ते सांगतात की त्यांचा निर्णय कायम राहील आणि जनरल डायर निर्दोषच राहतील. हे सगळं ऐकून नायरला समजतं की हा जज विकला गेला आहे. परंतु सगळ्या कोर्टासमोर त्या जजला शिवीगाळ करायला लागतो. जेव्हा जज साहेबांनी त्या सगळ्या शिव्या ऐकल्या तेव्हा ते म्हणाले, जर तू पुन्हा एकदा मला शिवी दिलीस तर मी तुझं वकिलीचं लायसन्स काढून घेईन. बार काउन्सिलमध्ये तुझ्या विरोधात बैठक बोलून तुझी वकिली करणं बंद करून टाकेन. हे सगळं ऐकूनही नायर शिवीगाळ करतच राहतो. त्यामुळे बार काउन्सिलची एक बैठक बोलवली जाते आणि सर्वांसमोर नायरला हजर केलं जातं. तिथे जज साहेब नायरला बोलतात की त्याने सॉरी बोलून शांतपणे निघून जावं, कारण आजपासून तो कधीही वकिली करू शकणार नाही. तेव्हा नायर माफी मागतो, पण ती माफी फक्त आणि फक्त आपल्या देशवासियांसाठी असते, कारण आजवर तो अशा लोकांची साथ देत होता. तो विचार करतो की आजपर्यंत कोर्टमध्ये फक्त हार जीतचा निर्णय दिला जातो असं तो समजत होता, पण आता त्याला जाणवतं की कोर्टमध्ये फक्त योग्य आणि अयोग्य याचाच निकाल दिला जातो. तेव्हा जज साहेब नायरला बोलतात की तो इतर कोणत्याही केसविषयी कमेंट करू शकत नाही, पण नायर म्हणतो की तो नक्कीच बोलू शकतो. रूल 70 बार काउन्सिल रूलनुसार त्याला अधिकार आहे की जर त्याच्याकडे काही सबळ पुरावे असतील आणि त्याच्यावर लावलेले आरोप तो खोटे सिद्ध करू शकला तर तो कोणालाही कोर्टात सादर करू शकतो आणि ही सगळी माहिती रूल बुकमध्ये स्पष्ट लिहिलेली आहे. त्यामुळे आता नायरला एक संधी मिळते आणि तो कोणालाही कोर्टात सादर करू शकतो. आणि हीच होती नायरची सगळ्यात मोठी योजना. कोर्टात एकही प्रेसवाला नव्हता, पण इथे कोर्टाबाहेर सर्व प्रेसवाले उपस्थित होते. आता नायरकडे काय पुरावे होते? नायरकडे ज्युरीमधील 3 मेंबर्स होते, ज्यांनी आधी जनरल आणि डायरला गिल्टी ठरवलं होतं, पण नंतर या तिघांनी त्यांना विकत घेतलं. त्यामुळे त्यांचा निर्णय नॉट गिल्टी असा बदलला गेला. ही सगळी गोष्ट नायरने कोर्टात सिद्ध केली होती, पण तरीही काहीच होणार नव्हतं, कारण जनरल ओ डायरने सगळ्यांनाच विकत घेतलं होतं. पण नायरला हे सत्य कोणाला तरी सांगायचं होतं आणि हे सत्य तो प्रेसला सांगतो. तो संपूर्ण सत्य प्रेससमोर उघड करतो, जेणेकरून दुसऱ्या दिवशी हे सगळं बातम्यांमध्ये झळकावं. नायर तिथे एक दमदार भाषण करतो आणि सगळ्यांना सांगतो, आपण या इंग्रजांपासून सावध राहायला हवं, कारण हे इंग्रज आपला फक्त आणि फक्त वापर करत आले आहेत. तो म्हणतो, जेव्हा वर्ल्ड वॉर झाला तेव्हा या इंग्रजांनी आपल्या 15 लाख सैनिकांना घेऊन त्या युद्धात उतरवलं आणि सांगितलं, जर साथ दिली तर तुम्हाला स्वातंत्र्य दिलं जाईल. पण त्यांनी फक्त आपला वापर केला. त्यातले 76,000 सैनिक मारले गेले अशा युद्धात, जे आपलं मुळीच नव्हतं. नायरने हे सगळं दिलखुलासपणे सांगितलं. प्रेसला विनंती केली की हे सगळं बातम्यांमध्ये नक्की छापावं, जेणेकरून संपूर्ण जगाला समजेल की हे लोक आपल्यावर किती अत्याचार करत आहेत. दुसऱ्या दिवशी या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये यायला लागल्या. तेव्हा हळूहळू जनरल डायर धक्का बसून कोसळायला लागला. तो इंग्लंडला निघून गेला, कारण त्याचं सैनिक पदही काढून घेतलं गेलं होतं आणि काही वर्षातच जनरल ओ डायरचा आजारपणामुळे मृत्यू होतो. आणि मग 21 वर्षांनी म्हणजेच 1940मध्ये सरदार उधम सिंग याने मायकल ओ डायरला सार्वजनिकपणे सर्वांसमोर ठार केलं होतं. ही होती त्या क्रूरतेचा बदला घेणारी क्रांतिकारी न्यायाची ठिणगी. त्या दिवशी नायर कोर्टात हरला,
पण सत्याचं बीज त्याने पेरून ठेवलं. 21 वर्षांनी उधमसिंगच्या बंदुकीतून जेव्हा गोळी निघाली तेव्हा ती फक्त सूड नव्हती, ती होती इतिहासाची पुकार. भारताची माती ही गप्प बसत नाही, ती आपल्या शूर पुत्रांच्या रक्तातून नेहमीच स्वातंत्र्याची मशाल पेटवत राहते.